मुंबई में चल रहे वर्षाकालीन अधिवेशन में पूर्व मंत्री तथा भाजपा के दिग्गज नेता विधायक सुधीर मुनगंटीवार विभिन्न मुद्दों को लेकर सरकार को आड़े हाथ ले रहे हैं, जो आज हर तरफ एक चर्चा का विषय बना हुआ है। वहीं चंद्रपुर जिले में किसानों के खेत में बिठाए गए CRI कंपनी के सोलर पंप के संबंध में आ रही शिकायतों को लेकर उन्होंने विधानसभा में सरकार का ध्यान आकर्षित किया। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। सत्ता पक्ष के भाजपा विधायक तथा भाजपा के दिग्गज नेता जब से वर्षाकालीन अधिवेशन शुरू हुआ है तब से लगातार विधानसभा में विभिन्न मुद्दों पर प्रश्न उपस्थित कर सरकार को घेर रहे हैं, जो आज हर तरफ एक चर्चा का विषय बना हुआ है। वहीं चंद्रपुर जिले में किसानों के खेतों में बिठाए गए CRI कंपनी के सोलर पंप के शिकायत के मुद्दे को लेकर विधानसभा में तकरीबन आधा घंटा विधायक सुधीर मुनगंटीवार ने बहस की और किसानों के नुकसान को रोकें ऐसी स्पष्ट मांग की। विधायक सुधीर मुनगंटीवार के सवाल पर जब संबंधित मंत्री ने जवाब दिया तो उस पर भी विधायक सुधीर मुनगंटीवार ने व्यंग करते हुए कहा कि फिर विधान भवन तथा मंत्रालय सोलर पंप पर क्यों नहीं चल रहा। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में प्रश्न उपस्थित करते हुए विधायक सुधीर मुनगंटीवार ने विस्तारपूर्वक क्या कहा। अध्यक्ष महाराज, अडचण काय आहे, आपण एक धोरण करतो, खरं तर कोणतेही धोरण म्हणजे जनतेचं, शेतकऱ्यांचं, मतदारांचं मरण होता कामा नये। धोरण कशासाठी असतं अध्यक्ष महाराज, की त्या धोरणातून आपल्याला त्या व्यक्तीला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्याचा विकास व्हावा। आपण महाराष्ट्रभर सोलार पंप लावायचा निर्णय केला, चांगला निर्णय आहे, मी स्वागत करतो। तसं महाराष्ट्रात सुद्धा जिल्हानिहाय तिथं असणारी परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती, तिथे येणारा पाऊस, तिथे येणाऱ्या इतर गोष्टींवर हे धोरण खरं तर ठरायला हवं। अध्यक्ष महाराज, आपण आम्हाला सोलार लावायला सांगितलं। आता आमच्याकडे साधारणतः 1921 लाभार्थ्यांनी सौर कृषी पंप स्थापित केले आणि तुमच्याकडे 503 लाभार्थ्यांचे सौर पंपाचे अर्ज आजही प्रलंबित आहे। खरं तर सांगितलं काय अध्यक्ष महाराज, ज्या कोणत्या कंपन्यांना सोलर लावण्याचा नियम केला त्याच्यातली मला वाटतं की जी एकदमच डाऊन थर्ड क्लास कंपनी होती ती आम्हाला दिली। आमच्या नशिबात असंच असतं आणि त्या कंपनीने काय केलं अध्यक्ष महाराज, आणि हे माझं शेतकऱ्यांची तक्रार नाही अध्यक्ष महाराज, मी मंत्री महोदयांना तुमच्याच विभागाचं हे पत्र आहे। काय म्हणतो तुमचा विभाग की बऱ्याच तक्रारी CRI कंपनी यांच्या विरुद्ध आल्या, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही। वरिष्ठ कार्यालयाकडे त्यांची तक्रार दिलेली आहे। आता कोण वरिष्ठ कार्यालय आहे तुमचं मला माहित नाही, पण वरिष्ठ कार्यालयात सुद्धा तक्रार गेल्यानंतर ते मात्र नावानी वरिष्ठ आहे, काम कनिष्ठ आहे। अध्यक्ष महाराज, त्यांनी या तक्रारीची दखल 28 जानेवारीच्या अगोदर दिलेल्या तक्रारीची दखल घेत नाही, या कंपनींना बेदखल करत नाही, या कंपन्यांवर कोणती कारवाई करत नाही आणि शेतकऱ्यांच्या सोलार पंप जे तुम्ही दिले, उत्साहाने दिले, अभिमानाने दिले, एवढा छाती फाटेपर्यंत तुम्हाला म्हणजे विद्युत वितरण कंपनीला गर्व होता की आम्ही काहीतरी क्रांतिकारी पाऊल करतोय। अध्यक्ष महाराज, तो शेतकरी गेला ना, त्याला पाणी द्यायचं होतं पिकाला, तो गरीब माणूस, शेती मजबूतीचा व्यवसाय करायचा तो तुम्ही मजबुरीचा करत आहात का? आणि मग आमचा दुसरा हक्क मंत्री महोदय सांगतो, दुसरा हक्क काय अध्यक्ष महाराज, की आमच्याकडे गरीब आहे ना, एक पीक घेणारे शेतकरी मॅक्झिमम आहे, धानाचं पाणी लागतं आणि नाल्या नद्यांवरून पाणी घेतो। तुम्ही काय म्हणताय, नाही नाही तुम्हाला सोलार पंपच घेतला पाहिजे, तो नादुरुस्त जागा तर मरा, पण घ्यायचा सोलार पंपच। अरे तुम्ही एकदा तांत्रिक दृष्टिकोनातून तिथं सोलार पंप बसतो की नाही बघितलं पाहिजे ना। परिणाम काय झाला, आत्ता हे तुमच्याच विभागाची टिप्पणी आहे, कदाचित तुमच्याकडे आली असेल, तुमच्या विभागाला याची जाणीव आहे की काही पंप पुरामुळे नादुरुस्त झालेले आहे आणि पंपांना दुरुस्तीसाठी बराच कालावधी लागतो। कारण काय तर कंपनीचा विमा प्रतिनिधी आवश्यक कागदपत्र मिळाल्यानंतर पडताळणीसाठी, आता हे लिहिलं नाही, हे गुप्त वाक्य आहे, चंद्रावरून प्रवास करून येतो, मग तितके दिवस लागतात आणि मग तो शेतकरी त्याच्या पिकाला पाणी देऊ शकत नाही आणि मग तुम्ही त्याला पीक विमाही देत नाही, म्हणजे दुहेरी मार।
त्याचंच अन्न खायचं आणि त्याला दुहेरी मार द्यायचा. अध्यक्ष महाराज, आणि एका झटक्यात फाईलवर सही करतात, यांचे चेक वापस करा म्हणून, आणि तुम्ही आमच्या सर्वांचे चेक वापस करून टाकले. म्हणजे एकीकडे सोलार पंप जबरदस्तीने द्यायचे, सोलार पंप दुरुस्तीला 4-4 महिने लावायचे, त्या शेतकऱ्यांना अडचणीत आणायचं, शेतकऱ्यांना संकटात आणायचं. हा कोणता अघोरी आनंद आहे? हा कोणता आसुरी आनंद आहे? अध्यक्ष महाराज, मी माझ्या जिल्ह्याचा पालकमंत्री असेपर्यंत अतिशय संवेदनशीलने भांडायचो आणि कनेक्शन द्यायला लावायचं. आता फक्त तुम्ही एक काम वेगाने करा की आमच्या चंद्रपूरचे जेवढे एजी कनेक्शन आहे तेवढे देण्यासाठी आश्वासन द्या, आणि नंतर बाकी मग आम्ही पाहतो. तुम्हाला काय अडचणी, चिंता करू नका, तुम्ही आमच्या भगिनी आहात, आणि म्हणून तुम्हाला निश्चितपणे, आणि तुम्ही हे काम केलंच पाहिजे, कारण तुमच्या आडनावातच कर आहे, तर तुम्हाला करावंच लागेल. तुम्ही नाही म्हणू नका आणि अधिकाऱ्यांची साचेबंद उत्तरं देऊ नका. मी तर अधिकाऱ्यांची उत्तरं बाजूला ठेवायचो, आपल्याला आपल्या मनाने उत्तर द्यायचं आहे. एजी पंप देण्याचा निर्णय करा, आणि जो सोलार पंप हा नादुरुस्त जाग्यावर 48 तासात तरी दुरुस्त करा, 8 दिवसात तरी दुरुस्त करा, तर नियमात ती सुधारणा करा, एवढीच विनंती. आणि मला विश्वास आहे तुम्ही कार्यक्षम मंत्री आहात, तुम्ही पुढे जायचा, निश्चितपणे जायचं आहे. आमची मराठवाड्याची, सासुरवाडीचे लोक पुढे जावे ही आमची इच्छा असते. तुम्ही त्यामध्ये स्वतःच उत्तर आडवं येईल, स्पीड ब्रेकर बनेल असं उत्तर देऊ नका. धन्यवाद. तथा उनके सवाल के जवाब पर मंत्री महोदय ने क्या कहा? सभागृहाचे ज्येष्ठ नेते, आमचे नेते आदरणीय सुधीर भाऊंनी जो विषयावरती या ठिकाणी अर्धा तास चर्चा लावली, चंद्रपूर जिल्ह्यातील CRI कंपनीच्या सौर कृषी पंपाच्या तक्रारीबद्दल, त्या 2020मध्ये 307 सौर कृषी पंप ह्या कंपनीच्या माध्यमातून लावले गेले होते, आणि आजपर्यंत म्हणजे एखाद्या सौर कृषी पंप लावण्याच्या एजन्सीचं जे टेंडर असतं तर 5 वर्षापर्यंत त्या कंपनीचं मेंटेनन्सची जबाबदारी त्या कंपनीची असते. तर 183 ग्राहकांनी तक्रारी केलेल्या आहेत, आणि त्या 544 तक्रारी 183 ग्राहकांच्या आलेल्या आहेत. तर 542 तक्रारींचं निवारण झालेलं आहे, आणि 2 तक्रारी पाण्याचा स्रोत कोरडा झाला असल्यामुळे पाणी पंपाचा उपसा होत नाही अशा पद्धतीची ते आहे. आणि ह्या कंपनीवरती 13 लाख रुपयाचा दंडसुद्धा आकारण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, खरं तर सुधीर भाऊंनी सौर ऊर्जेला सकारात्मकताच दर्शवलेली आहे, कारण की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भारताने पहिल्यांदा ग्लॉस्को इथे जे समिट झालं होतं नेट झिरोमध्ये पहिल्यांदा कार्बन एमिशनचं ध्येय ठेवलेलं आहे, आणि 2030पर्यंत भारत 50% अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेली आहे. आणि त्याच दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक वर्षांपासून आपण बघतो शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी ही मागणी प्रत्येकाची होती, आणि मग सोलार एनर्जीचा वापर करत शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकतो, म्हणून आपल्या सरकारने नवीन कनेक्शन्स ज्यांची मागणी आहे त्यांना फक्त सोलार पंपच देण्याचा निर्णय घेतलेला आहे. बैठक घेऊन चंद्रपूर जिल्ह्यासाठी एजी पंप कसे देता येईल याबद्दल अधिकाऱ्यांसोबत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय केला. मी आभारी आहे. फक्त एक वाक्य दुरुस्त करून देतो की माननीय पंतप्रधान मोदयांनी जरी सोलारच्या संदर्भामध्ये आग्रह केला आणि ती गरज आहे काळाची, पण याचा अर्थ असा नव्हे की जिथं एजी पंप देणं अनिवार्य आहे तिथं द्यावं लागतं ना. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, मग आपला विधान भवन का सोलारवर नाही केलं, का मंत्रालय सोलारवर नाही केलं? कारण तुमचा स्वतःवर विश्वास नाही आहे की हे सोलारवर केलं तर मधात कधी लाईट गेली तर प्रॉब्लेम येईल. मग करा ना विधान भवन सोलारवर. आज घ्या की नाही यानंतर विधान भवनाचं कनेक्शन काढलं जाईल फक्त सोलारवर जाईल. काय होतं, शेतकऱ्यांना आपण जे सांगतो की नाही हे थोडंसं मगा बरोबर वाटत नाही. तुम्ही जेव्हा आज दुपारी जेवायला बसाल तेव्हा एकदा ज्या शेतकऱ्यांनी अन्न पिकवलं त्याच्या आत्म्यात जाऊन विचार करा. तुम्ही 100% चंद्रपूरचे कनेक्शन द्या, हा मला विश्वास आहे. मी आपला आभारी आहे. धन्यवाद. CTV के लिए वैभव यारकर की रिपोर्ट.